हॅलो मित्रांनो, तर आज आहे फुरसुंगी गावची बैलगाड्या शर्यत आणि यात्रा निमित्त आम्ही निघालो बैलगाड्या शर्यत बघायला। तुम्ही पण बघत राहा, तुम्हाला पोहोचवतो बैलगाड्या शर्यत दाखवतो। बाय बाय। हे बघू शकता मित्रांनो तुम्ही निसर्ग, हे बघा नर्सरी नर्सरीच आहे आणि हा कॅनल आहे आणि आम्ही आता चाललोय बैलगाडी शर्यत बघायला रामदाराच्या इकडे चाललोय बघा। हे बघा आदित्य आणि संदेश शेठ हे दोघं बुलेटवर आहेत आणि रोहिल शेठांना आम्ही आमच्या ऐश्वर्यावर आहे, आमच्या गाडीचं नाव आहे ऐश्वर्या आणि आता निघालो आम्ही बैलगाडी शर्यत बघायला। तर मित्रांनो आम्ही आता फुरसुंगी गावातल्या बैलगाडी शर्यत बघायला आलोय आणि हे बघू शकता आमचे देवाभाई फुरसुंगी गावचे युवा नेते आणि मयूर शेठ, आदित्य, संदेश शेठ। चला आता आपण जाऊन पुढे बघूया काय। बकासूर पाहण्यासाठी खूप आतमध्ये बांधलाय, त्यामुळे लोक बघा किती गर्दी करतात। पूर्ण आत झाडा झुडपात आहे, लोकांची गर्दी बघा फक्त बकासूर बघण्यासाठी। हे बघू शकता मित्रांनो तुम्ही बकासूर पाहायला आलेली गर्दी कशी आहे। गर्दी ओनली बकासूर फॅन। आताच सेमी पोहणार मुलांच्याकडून सुंदर आणि बबलू त्याच्याने बबलू त्याच्याला 200 रुपयाचं बक्षीस झालं। बबलू त्याच्या आपलं बक्षीस घेऊन जावा। या रुपयाला आता सुंदर अशी नानाच्या सुनील मुरलीवर हरपळे आपले स्वागत। तर मित्रांनो फायनल झाला आणि आपला लाडका बकासूर 1 नंबर फाटीत असल्यामुळे, तर तुम्हाला तर माहिती आहे बकासूरचं काय होतं। 1 नंबर फाटीत असल्यामुळं कायम पब्लिक आडवं येतं आणि बैल दाबला जातो, त्यामुळं नाहीतर आज 1च नंबर होता। आणि आता ही गर्दी बघू शकतात, आम्ही चाललोय मयूर शेटांनी आता आम्ही जातो बघा। कसं वाटलं बैलगाडा शर्यत? 1 नंबर मस्त। बघू शकता गरिबांची बैल, हे बैल सेमी पास नाही झाले ते पण आता निघाले आणि रोडनं गर्दी बघा, निसर्ग साम्य निसर्गमधून चालू। आणि हे बघा आबाळ आले, आबाळ येते 2 दिवस झाला पण पाऊस पडत नाही। हे बघा रेड कलरची स्वेट आणि हा कॅनल आहे, कॅनलच्या कडेनं मस्त आबाळ आले, पाऊस आला पाहिजे, खूप मजा येईल। बघू शकता गर्दी, थेंब तर पडतायत पण पाऊस येत नाही। तर मित्रांनो पावसाचं वातावरण झाले आणि आम्ही बैलगाडा शर्यत बघून आता आलो घरी आता फ्रेश होणार। आधी त्यांनी मयूर शेठांनी गेले घरी, आता आम्ही आलो घरी फ्रेश होणार। तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगला।